सुस्वागतम सुस्वागतम. श्री गणरायाला व श्री देवी माऊली शांतादुर्गेला नमन करून, रंगदेवतेला वंदन करून, श्री सत्यनारायण देवाला नमस्कार करून व तमाम नाट्यरसिकांना अभिवादन करून श्री शांतादुर्गा नाट्य मंडळ सादर करीत आहे धमाल 3 अंकी नाटक जावई चालून आला. लेखक दशरथ राणे, दिग्दर्शक व पार्श्वसंगीत ऋतिक राजन बाबरेकर, सहदिग्दर्शक अमित बाबलो परब, ध्वनी संकलन मुकेश जठार, रंगभूषा साजरो शेडगावकर, वेशभूषा परशुराम परब, रंगमंच आणि प्रकाश योजना गुरुप्रसाद रंगमंच कासारपाल, छायाचित्रण सोहम संगीत, व्यवस्थापक श्री संतोष भिवाजी परब, श्री साबाजी विष्णू परब, श्री दत्ताराम सगुण परब, श्री मनोहर शंकर परब, विशेष सहाय्यक श्री बाबलो यशवंत परब, श्री मुकुंद यशवंत परब, श्री दत्ताराम वसंत परब, क्षितिज नाईक, सहाय्यक रुपेश परब, अजित परब, राजीव सावंत, उमेश परब, निलेश परब, आनंद परब, रत्नेश परब, काशीनाथ परब, अमोल परब, कुलदीप परब, विजय परब, लाडू उर्फ नाना परब, वैभव केणी, अर्चित परब, अनिश खांबल, सर्वेश खांबल, नंदकुमार परब, रमाकांत परब, संभाजी परब, गौरव दावरे, संकेत परब, लाडू उर्फ दीपक परब, स्वप्नील सावंत, विलास महाले, आदित्य परब. यात भाग घेणारे कलाकार सदाशिवराव, भाग्यवान राजाराम परब, मास्तर रामदास तुकाराम सावंत, रम्या साईदत्त अरुण परब, बजरंग जयराम अशोक परब, शशिकांत तेजस उदय परब, राजकुमार कौशल चंद्रकांत परब, श्रीरंग अमित बाबलो परब, गीता अनिता मोरजकर. तरी श्री शांतादुर्गा हौशी नाट्य मंडळ वारखंड सादर करीत आहे धमाल 3 अंकी नाटक जावई चालून आला. जावई चालून आला, जावई चालून आला. तुमने कभी किसी से प्यार किया? किया। कभी किसी को दिल दिया? दिया। मैंने भी दिया। नहीं है इलाज दुनिया में और कोई. शांति शांति शांति. पप्पा माझा सोडा हो. काय लांब करा तर हे लोक मला लहानपणे भाडो म्हणतील हो. गाढवाचा बापच आहेस तू. मी शी पप्पा हे असले शब्द तुमच्या तोंडी शोभत नाही. मी तुमच्यासारख्या भाग्यवंताच्या पोटी जन्माला आलेला सुपुत्र आहे. चुप बस. बोलण्याच्या बाबतीत पटाईस आहे, काम करण्याच्या बाबतीत गाढव आहे. अरे तुला किती वेळा सांगितलं जरा आपल्या धंद्याकडे लक्ष देत जा. धंदा कसला धंदा?
पप्पा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, तुम्ही मला फासावर चढवला तरी आजवर पूर्वजांनी केलेला म्हशी पाण्याचा धंदा मी करणार नाही. करणार नाही मग काय करणार? काय करणार आहेस तू? म्हशी पाळून पोट भरण्यापेक्षा पोटासाठी लोकांच्या हजामती करेन. अरे हजामा, आपल्या सोन्यासारखा धंदा सोडून तू लोकांच्या दाड्या मिशांना सावण लावून फिरणार. जमलं तर ladies hair cutting घेऊन टाकू. ही लेडीज हेअर कटिंग सलून म्हणजे तू बायकांचा केस कापणार आहेस तर? अरे अरे रे 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 रे. अरे तुला काही लाज लज्जा शरम आहे की नाही? हा? त्यात कसलीला तो एक तेजीत चालणारा धंदा आहे. ही लज्जा एक शरम. तुझ्या जागी एक मुका आलेला असता तर त्यांनी माझं ऐकून म्हशी पाळण्याचा धंदा कुशीत केला असता. लाखाची बात बोलली पप्पा. मी पण रेड्याच्या जन्माला आलो असतो तर तुम्ही न सांगता म्हशी खुशीने पाळल्या असत्या. माणसाच्या जन्माला आलो हे माझं दुर्दैव. तुझं नव्हे, माझं दुर्दैव. तुला जन्म देण्याचा गाढवपणा केलाय ना मी. आता बोलून काय उपयोग? हा? पप्पा तुम्ही आता माझं ऐका. हा. तुम्ही मला 30-40 लाख रुपये देऊन बघा. मग बघा या नम्याचा पराक्रम असा पिक्चर काढतो, असा पिक्चर काढतो, असा पिक्चर काढतो. पिक्चर काढणं म्हणजे पोरींना डोळा मारणे एवढं सोपं आहे ते. तसं पोरींनाही डोळा मारणं इतकं सोपं नाही. तशी जर एखादी भेटली तर पायातील चप्पल तोंडावर रंगवून घ्यावं लागतं. तीच लायकी आहे तुझी. माझी शिवप्पा, तुम्ही माझ्यावरच्या कलावंताचा थंडणी अपमान करीत आहात. तुम्हाला कलावंताच्या कलेची कदर नाही, कदर आहे ती फक्त खुशीची. पप्पा तुम्ही मला फक्त 30-40 लाख रुपये देऊन बघा. असा हिट हॉट पिक्चर काढतो, सगळ्या फेमस हिरोईनला एका रात्रीत झोपवतो. अबे सॉरी अबे बंगले बांधण्याची स्वप्ने सोडून दे. अशाने ही बांधण्याची पाळी येईल. नाही, म्हशी पाळण्याचं पण वेळ येणार नाही आणि भीक मागण्याची पण वेळ येणार नाही. मी सांगितलं ऐकलं नाहीस तर चालता हो माझ्या घरातून. घरातून जाऊ कुठं? एखाद्या हिरोईनची भांडी घासायला. गेलो असतो हो, पण तुमच्या नाव लौकिकाला कलंक लागेल याचाच विचार करावा लागतो. तुम्ही कमावलेल्या या इस्टेटीला माझ्याशिवाय दुसरा वारस कोण आहे? त्याशिवाय तुमचं अखेरचं कार्य मलाच करावं लागणार. अखेरचं कार्य एकदा पोतो म्हणा मग हो मोकळा. नाही पप्पा, माझा बोलण्याचा उद्देश तसा नव्हता. मी फक्त पुढच्या गोष्टीची जाणीव करून दिली हो. सदाशिवराव, अहो सदाशिवराव, मास्तर कुठं आहे ती कार्टी? अशी 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 माझ्या समोर येऊन राहावं. चांगली कोपाडीत देतो कोर्टीच्या. कोणत्या तुकडीत देत आहे हो? तुझ्या आजोबा मला प्रश्न विचारतो. आगाऊ कार्टून एकाचं आई जन्मला का बाप समोर हजर असताना तुला मध्ये नाक बसण्याचा आगाऊपणा करायला कोणी सांगितलं? मी काही बोलतच नाही. एक शब्द बोलू नको. सदाशिवराव, तुमच्या त्या कार्टीला माझ्यासमोर हजर करा बघू. कार्टी? ए, तू मध्ये मध्ये चोंबडेपणा करायचा नाही का? सदाशिवराव, तुमची गीता कुठं आहे? हे गीता, भगवद्गीता होय, देव म्हणत आहे. अरे, मी तुझ्या बहिणीला गीतेला विचारतोय. गीता नाही हो. काय केलं तिथं ते? काय केलं? अहो तिने काय नाही केलं ते विचारा. तुमच्या गीतेने दिवे लावले, दिवे. म्हणून एवढा प्रकाश दिसतोय आज. ती स्वतःला काय कॅटरीना विद्याबालन समजते की काय? हो, आहेतच ती सुंदर. आहे ती सुंदर. तुला काय सगळी थट्टा वाटते? रम्या तू गप्प बस बघू. सदाशिवराव, सगळं सांगून ऐकून घेणार असाल तर ठीक आहे, नाहीतर तुम्हाला कोर्टात खेचून अब्रू नुकसानाचा खटला भरेल मी तुमच्यावर. अहो मास्तरांनो,
उगाच होऊ देऊ नका. काय आहे ते स्पष्टपणे सांगा बघू. सांगा सांगा मास्तर, काय केलं गीतानं? काय केलं तर सांगायला मलाच लाज वाटते. तुम्ही कशाला लाजताय हो? तुमच्या गीतेने काळोखी फासली तोंडाला. तुमच्या माझ्या कशाला, तुमच्या बापाच्या. तुम्ही काय बोलता ते कळत नाही मास्तर. तुला कसं कळणार? कळायला डोकं हवं आणि डोक्यात मेंदू नावाची चीज हवी. तर तुम्ही शांत डोक्याने काय घडलं ते सांगा बघू. डोकं शांत ठेवू? कसं शांत ठेवू? भांड्यावर पाणी होता माझ्या डोक्यावर, नाहीतर त्या ओळात येऊन मला बुडवा, मगच मी शांत होईल. तुम्ही काय बोलताय मास्तर? तुम्हाला ओळख नेऊन बुडवायला आम्हाला कसं जमणार? अरे आग होते सर्व अंगाची. जळवंताची लक्षणं दिसताय ही. तांब्यावर पाणी होतो का तुमच्या ताळक्यात? आधी कार्ट 4 चौघात माझ्या अब्रूचं खोबरं केलं. मसाला वाटा ना त्या खोबऱ्याचं. बसल्यावर दात दिसणार. तुझे मास्तर काय केलं गीतानं? सांगतोय ना, त्या जोशांच्या गॅरीला आडोशाला, तुमच्या गीतेने आडोशाला एकट्याला गाठून त्याच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. असं बिचारा गॅरी आपली अप्रू वाचवण्यासाठी तिला चपळाईनं चकून शाळेजवळ दडी मारून बसला. काय सांगता काय? या गंभीर प्रसंगाने गॅरी इतका घाबरलाय का आपली भल्लगत थरथरतोय. पुन्हा किती असतोस. आज पोटभर असून घे, पण तुझ्या या बहिणीच्या आगाऊ पराक्रमामुळे एक दिवस तुमच्यावर रडण्याची पाळी येईल. पण डेअरिंग गीतात आहे ना. अरे ज्याच्या या डेअरिंगमुळे बिचारा गॅरी पळता 2 वेळा सोसायटी जवळ पडला. आता असाच जातो भोपा पोलीस चौकीवर आणि तक्रार करतो कितीला. नको मास्तर, तक्रार नको. तक्रार नको करायला अहो असल्या भडकलेल्या कुमारिकेचा भरोसा कर. पुन्हा एकट्याला गाठायची गाठी. अहो आजकालच्या अशा पोरीमुळं एकट्या तरुणाचं फिरणं कठीण झाले हो. मास्तर, तुम्ही पोलीस स्टेशनवर तक्रार दिली तर माझ्या अब्रूचं खोबरं होईल हो. तुम्हाला अब्रू आहे? लोकांनी काय कमरेची सोडून डोक्याला गुंडाळी? अहो तुमच्या पोरीनं त्या गॅरीचं शील भ्रष्ट केल्यावर बिचाऱ्याचं लग्न कसं होणार? मास्तर, एक वेळ माझ्यासाठी माफ करा हो. एक वेळ माफ करू केलं, पण ती गीता पुन्हा असं करणार नाही याची खात्री काय? तशी खात्री मात्र देता येणार नाही. मास्तर, मी तिच्या लग्नाच्या कडकडीत आहे हो. एखाद्या गोम्या सोम्या बघा आणि हा घोरपडीला बांधा त्याच्या गळ्यात. नाहीतर ही बाया दिवसा ढवळ्या कुठल्या तरी पोराची अप्रू लुटे. काय सांगतो मास्तर? खोटी 2च पोरं जन्माला आली, पण 2 करायची. सगळं नकोसं झालंय हो. होणार. मी बघतोय ना त्यांची वागणूक. हा ड्युटा असा तशी 2 वर्ष झालं पोलीस कसं जमणार? ज्याच्या त्याच्या तोंडी गीतेच्या वागणुकीविषयी चर्चा. त्यांना दुसरा उद्योग नाही. तू चूप बस. तुम्ही मला मदत करा. एकदा झालं सुटलो मी. तुम्ही सांगित असाल तर एक का मार्ग सुचवतो. माझ्यावर उपकार होतील हो तुझे. वर पाहिजे या सदरात जाहिरात दिली होती ना. जाहिरात करून लग्न जमवणे त्याला पसंत नाही. त्या दिवशी कार्टीने घरात तमाशा केला. घर सोडून जाण्याची धमकी दिली कार्टीनं. कमालच आहे. अशा या आगाऊ पोरीच्या लग्न जमवण्याच्या फंद्यात पडायचं म्हणजे एक दिवस माझे दात पाडून घ्यायचे. तुम्ही काळजी करू नका मास्तर. दात पडले तर कवड्या लावा.
सोहळ्याचा खर्च मात्र पप्पा देतील हा. ए, छे, 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 छे. मला दार पाडून घ्यायला जमायचं नाही. मग या लग्नाच्या भानगडीत पडू नका तुम्ही. रम्या मूर्ख कुठला मी नाही तर पण तुझा बाप. पप्पा तुम्ही असं का करत नाही? ह्या रावसाहेबांच्या शशी बरोबर लावून द्या ना गीताताईचं लग्न. त्या बावळटाला जावळ करून घ्यायला मला मला काय वेळ लागलंय. मास्तर चला आपण बाहेरच बोलू. मला हे स्टँडवर जायला हवं. बाहेर गावातून पाहुणे यायचे. चला एकूण बस तिकडे. हे बघ मी बाहेर जाऊन येतो तोपर्यंत तू घरातच थांब. कळलं? गीताताईला बघायला येणार आहे तेच ना. येऊ दे बघतोच मी. नालायक, बेशरम, बाजी, कोण, हलकट, कोण. आता सर्वस्व कोण पाडणे म्हणून गप्प बसतो. कोणाला शिवाय घालतोयस तू? शिवाय का म्हणत अशांना त्यांचे कपडे उतरवून भर चौकात उलटा टांगून चापाचे फडके न्यायला हवे. अरे तू बोलतोस कोणाबद्दल? अरे एकेकाची थोबाड रंगायला हवी. आता तुझं खोबाड रंगवी. स्पष्टपणे सांग काय झालं ते. अरे आपल्या आईतल्या डावावर कार्ट्याबद्दल बोल. असं होय. काय केलं त्यांनी? काय केलं? अरे अरे त्यांच्यावर चक्क मला पचका केला. अरे इतकं काय बिघडलं? अरे ती पोरा मला भडका भावाचं म्हणाली. अरे म्हणाली तर म्हणाली, त्यात काय बिघडलं? पोरच ती. पोरच ती. अरे भर चौकात त्यांना मारायला हो. अरे असू दे रे, पोरच ती. त्यांचं काय म्हणावं घेतो? कसलं घेतो रे? आता जुगार खेळायचा म्हणजे तिला जमानावंच लागतं. अगदी तुझ्यासारखं. माझ्यासारखं? मग? म्हणजे मी काय निर्लज्ज आहे? नाही तर काय. अरे तुला शाळेजवळ सिगरेट ओढताना खूपदा पाहिलंय मी. अरे चुप चुप. अरे कुठे काय बोलतो आहेस तू? जाऊ दे. अलीकडची सगळीच काळजी अशी तुझ्या आणि माझ्यासारखी निर्लज्ज सदा सुखी. आता तू सिगरेट ओढतोस हे तुझ्या पप्पांना कळत. अरे आकाश पाताळ एक करतील माझ्या नामानं. पप्पांना की तू बसले धंदे करतोस ते? तू नको रे बाबा. मी तुझ्या पप्पांना काही सांगणार नाही. तू सिगरेट ओढ, विड्या ओढ, नाही तर माझ्या पप्पांचं काय झालंय? आता कसा आला ताळावर? काय करणार बाबा, हम सब बिगडे हुए लडके हैं. रम्या आता मी ते का आलो हे तू विचारलं नाही आणि तू विचारल्याशिवाय ते मी तुला सांगणार नाही. भूपी? अरे बजरंगा, तुला पोरगी पटली की का? छट. अरे आमंत्रण द्यायला आलो मी. हा? अरे पार्टीचं रे. आज सर्व दोस्तांना पार्टी देणार आहे मी. बहुतेक तुला मडका लागला असणार. अरे दे ताई, बरोबर ओळखलं. आज मला झटका लागला. झटका? अरे, तुला झटका लागला? नशिबात असल्याशिवाय असं काम मिळत नाही. होय होय, नशिबान आहेस तू. तुला झटका लागला. Correct. नशिबात असल्याशिवाय असा चान्स मिळत नाही. जो तो तुम्हा दोघांनाही साष्टांग सलाम. साष्टांगाला ते अमेरिका भानगड. भानगड नाही, लफड असणार नाही. सर्व धर्म समभाव. तुम्ही विचारलं तुम्ही सांगतो. माझं नाव राजकुमार. कुठल्या राज्यातील राजकुमार हो तुम्ही? नावाचा राजकुमार आहे मी. आपलं गाव स्मशानपूर. स्मशानपूर? इथं काय वाट चुकून आला? नाही हो, इथे मी वाट शोधत शोधत आलोय. कुणाला भेटायला? या घरच्या मालकांना. आम्ही जाऊ या घरचे मालक. नक्की? नक्की म्हणजे शंका आहे? हो, मी वधू परीक्षेकरता आलोय. पण वधू कुठं दिसत नाही. या तुम्ही इथं बसा, इथं बसा. म्हणजे तुम्ही वधू परीक्षा करीता आलात? वधूचा अजून मेकअप झाला नाही. बसा हो तुम्ही, बसा हो. नाही म्हणजे बाहेर दिसत नाही म्हणून विचार. बसा हो
आगाऊच गाठी दिसतात. तुम्ही मला काय म्हणाला? बसा तुम्ही. वर्तमानपत्रात जाहिरात वाचून आलो. म्हटलं चान्स लागलं तर लागलं. नोकरी नाही, निदान नोकरी तरी मिळते काय बघूया. काय नोकरी नाही म्हणजे तुम्ही बेकार आहात? तसं एम्प्लॉयमेंट ऑफिस मध्ये 10 वर्षापूर्वी नाव नोंदवलंय. नोकरी नाही, निदान बेकार पत्ता मिळतो काय बघूया. तुम्हाला सांगतो, तरी बेकार असलो तरी उद्योगी आहे मी. कसला उद्योग करतात? कविता करण्याचा भोजपूर कवी आहे मी. कविता करून काय कोण म्हणतं? कविता म्हटलं की माझं तर डोकं दुखतं. डोकं असलं तर ना डोक्याची गोळी घ्यायची हो. आपण आपल्या ताकदीच्या बाहेर बोलतात. बोलावंच लागतं. कवी आहे ना मी. तारुण्याच्या उंबरठ्यावर जरी निसर्गानं तुला उभं केलं, अरे वा वा म्हणा ना. वा 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 वा. तारुण्याच्या उंबरठ्यावर जरी निसर्गानं तुला उभं केलं, वा 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 वा. कमाल आहे हो. कमाल आहे लेकीच्या नू. एकही सुंदरीकडे तुमचं लक्ष नाही गेलं. त्यात कमाल कसली? आम्ही का पोरींच्या मागे वासुगिरी करणारे हे नाही. तुमच्याकडे हे नाही. आता समजलं. आजूबाजूला न बघता गर्दीतून चालणं तुम्हाला जमलं कसं? आजूबाजूला न बघता गर्दीतून चालणं तुम्हाला जमलं कसं? सँडलचा मार खाऊन खाऊन कित्येकदा आमचं झालंय असं. दारुड्यावर चालेल न चालायला काय झालं? नाही, तुमच्यापैकी कोणी घेणारा असेल तर बस राग यायला नको. नाही नाही, तसं आम्ही दोघेही निर्लज्जच आहोत. मग काही हरकत नाही. ऐका, यांना तुम्ही चक्क बेवडे म्हणा नाहीतर दारूबाज. अहो, यांना तुम्ही चक्क बेवडे म्हणा नाहीतर दारूबाज. बिचारे शुद्धीत कुठं असतात? बिचारे शुद्धीत कुठं असतात? यांना वाटायला लाज. लग्न असो नाहीतर बाळसं, लग्न असो नाहीतर बाळसं, असू दे कोणाची ही पेट यात्रा. दारूच्या थेंबाशिवाय अडते यांची मात्रा. अहो, दारूच्या थेंबाशिवाय अडते यांची मात्रा. यांना म्हणे घ्यावीच लागते. अहो, यांना म्हणे घ्यावीच लागते, त्याशिवाय काहीच तर नाही. मी सांगतो, या बेवड्यांची लाकडं सरणावर चढली तरी, अहो या बेवड्यांची लाकडं सरणावर चढली तरी दारूची नशा उतरायशिवाय उतरायची नाही. उतरायशिवाय उतरायची नाही. आहे तुम्हाला काहीतरी आहे ना, म्हणूनच तर वध परीक्षा करता आलं. त्याबद्दल नाही बोलत मी. तुम्हाला डोकं आहे. तुम्ही मात्र डोकं नसल्याप्रमाणे वागताय माझ्याशी. तुमचा बोलण्याचा अर्थ? आपली ओळख नाही सांगितली. मी सांगतो ना, आपण ज्या वधूला भेटायला आला आहात ना, त्या वधूचा हा सख्खा भाऊ म्हणजे रमाकांत देशपांडे. लाटाने सर्व याला रम्या म्हणतात हो. आणि मी याचा लोंगोटिया म्हणजेच बजरंग. छान हा छान. आता सांगा, मी कसा वाटतोय तुम्हाला? शंका आहे का माझ्यात काही कमी आहे? ते सांगणं जरा कठीण आहे. मी सांगतो तुझा काही तुम्हाला पसंत करणार नाही. ही तुमच्या सारख्या तरुणांना खेळवण्याचा छंद ठेवते. काय सांगता बा? हो, म्हणजे भयंकर दिसतोय प्रकरण. भयंकर नव्हे, महाभयंकर असं गाजलेलं प्रकरण आहे. तुमच्या सारख्या सज्जन माणसाने ह्या भानगडीत न पडलेलंच बरं. अहो, तुमचा बकरा बनवून इतक्या सफाईने मान कापले. तुम्हाला परिणाम सुद्धा नाही. बरं म्हणतात की बा? हो. आम्ही म्हणतो ते खोटं वाटत असेल तर स्वतः अनुभव घ्या. मागवून तुमच्यावर आत्महत्या करण्याचा वेळ येऊ नये म्हणून हा तुम्हाला सावधगिरीचा इशारा. असा मी 2-4 दिवस राहणार आहे तुमच्या गावी. बाहेरून चौकशी करतो. करा, पुरी चौकशी करा. चौकशी करूनच खड्ड्यात घ्यायची का आहे की नाही ते ठरवा. परमेश्वरा, मला खड्ड्याची लांबी रुंदी आठवणीची बुद्धी दे. आता निघतो मी. निघा. आणि एक राहिलं होतं. नको नको, यावेळी मी एकटाच जातो. गरज पडली की या. हो हो नक्कीच. तशी जर बातमी आम्हाला कळाली तर आम्ही नाऊला फोन लावू. जा तुम्ही. मला भीती वाटते. अहो कवी महाराज, तुम्ही निघा.
नाही बकरा आणि बकरा ला शेळी आहे शेळी. बकरा शेळी हे काय म्हणतो? तू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. रस्त्याने येताना आपल्याला ती बकरी दिसली ना त्याच्याविषयी बोलता येते. मला वाटलं माझा बकरा बनवलाय की काय. तुझा भाऊ आणि त्याचा मित्र जरा भेटपडत वाटतात नाही. हाफ मॅट अरे हाफ मॅट का फुल मॅट आहे. त्यांचा आटाच दिला आहे. मग फिट करून काय नाही घे. तुम्ही दोघांनी याला काही बोललेला मला आवडणार नाही. हा या आवडण्याची तू बाजू घेतेस? आवडेल कोण तुम्ही माझा अपमान करीत आहात. मी म्हणजे कोण वाटलं तुम्हाला? या रूपसुंदरीचा नवरा होणार आहे मी. तुमचा भावाची ओळखी नाही तिचा बाई. गीता बाई काय म्हणतो? मग काय म्हणू? तू बाईच आहेस ना? ए बबलू तू ना फक्त मला गीताच पडायचं. हो गीता माहीत आहे ना, ती श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलेली ती. गीता तुझे भाऊ जरा वेटपटात वाटतात नाही. है ना, बाहेर जायला सांग ना. आम्हाला बाहेर पडून काय करायचा विचार आहे तुमचा? तसा विचार तुम्ही मनात आणू नका हो. माझ्यासारख्या सब्बल माणसाच्या मनात चुकून सुद्धा विचार येणार नाही. जरा गीताशी बोलायला जरा भीती वाटते म्हणून. दोघांना इथं एकटा सोडून जायला आम्हाला जमायचं नाही. आम्ही अबुदार माणसं आहोत. विश्वास ठेवा हो. तुमच्या अब्रूला हात घालण्याचं पाप म्हणजे अजून घडणार नाही. अहो तुमच्यासारख्या सोप्या माणसाच्या हातून हे पाप घडणार नाही याचा आम्हाला विश्वास आहे हो. पण एखाद्या वेळी हीच तुमचा विनय भंग करेल. काय बोलता काय? अशा काही अशा पुष्कळ घटना घडतात. तुम्ही गीता बाबतीत बोलता की काय? ए डोक्या बजा तुम्ही दोघं शुद्धीवर आहात ना. यांना घ्यायची सवय आहे की काय? त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. यांना बाहेर जायला सांग ना. ए तुम्ही दोघं बाहेर जा. कुठं बागेत जाऊन बसा. चला आणि हा इथे चोरून बघू नका. आम्ही चला बाहेर जाऊ. ऐको गीता, काय तुझे भाऊ वानर कसे? त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. गीता, माझ्या छातीवर हात ठेवून तो कशी धडधडते आहे. आता जरा बरा वाटतं. पुरुषाच्या जातीला इतका बावळटपणा शोभत नाही रे. माझा नाईलाज आहे ग. माझे पप्पा सुद्धा आई समोर जायला असेच थरथर घाबरतात. यातून जगलो वाचलो जाऊ दे. आता राहतो मी.
घाबरून पडून जायचा. ही यांची ओळख करून घे. हे म्हशीच्या आरोग्याचे तज्ज्ञ आहेत डॉक्टर श्रीरंग. तुमच्या पप्पांनी खास बोलवलंय म्हशीला तपासण्यासाठी. अश्विन ना होय, मला वाटलं पशु परीक्षेकरिता म्हणजे मला बघायला आले. तुला बघायला कशाला येतील ते डॉक्टर आहेत. शेकडो तरुणी हातात वरमाला घेऊन यांच्याच मागं लागते. तू आज जा आणि 2 कप चहा बनवून आण. बरं. मास्तर, चहा बनवायला कशाला सांगितला? मी आता इकडे क्षणभरही थांबणार नाही. काय रे बुवा, इतक्या लांबून वधू परीक्षेकरिता आलात का? जाहिरात वाचून इथे येण्याचा गाढवपणा केला मी, पण आता वाटतं कुठली झक मारली आणि इथं आलो. अरे ही काय बाई आहे? अरे आले आले कसं करणार तुला? तोंडाने दिसते. वर्तमानपत्रातल्या हिच्या सौंदर्याचं चित्रण वाचलं आणि झपाटल्याला झालं आणि जिला बघायला आलो ती नुसती एकदम गोमत नाही तर फटाकडी आहे, फटाकडी. अहो, एखाद्या वेळेस ही माझ्या बॉम्बस्फोट करून डोक्यावर मिऱ्या वाटेल, मिऱ्या. अहो, हिच्या वाटेला जायचं म्हणजे नागरिक सगळ्यात हात घालण्यासारखं आहे. हात घालणं अरे पुरुषासारखा पुरुष नागरीच्या पिढ्यापुढे नागरीचा नाही हो. ही माझा क्षमा करेल, क्षमा. रडू नकोस. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू फक्त एकदम चिंचा डॉक्टर म्हणून वापरायचा. कोण? मी? आणि या म्हशीला कळलं तर मला शिंगावर घेईल त्याचं काय? ते नाही रे. रणांगणातून बळ काढणं भटाचं काम होतं. तू इथं 4-5 दिवस इथंच तिचा स्वभाव जाणून घे. एकदा का ती तुझ्या पसंतीस पडली की पुढं काय करायचं ते मी बघतो. कदाचित तीच तुझ्या मागं लागणार आहे. मला सांग, तू इतकं सांगतो ते तुझं लग्न जमवण्याचा धंदा आहे की का? तसं असेल तर सांग. खूप मुलगी आहे. माझा नाही रे. मी इथे शाळेत मास्तर आहे, मास्तर. शाळेत जाताना डॉक्टर व्हायची स्वप्न बघत होता. झालाच का? शाळा मास्तर. तो एकेकाचा नशिबाचा भाग. हा. ते जाऊ दे. तू फक्त ते सांगितल्याप्रमाणे वागायचं. जमायचं नाही. जमायलाच हवं. जमणार नाही. काय जमायचं नाही म्हणताय पाहुणे? ते आपलं हे म्हणजे जास्त दिवस इथं राहणं नाही जमायचं. हे बघा, तुम्हाला कोणी इथं आग्रह करणार नाही. जमलं तर राहा, नाही तर निघा. पण आधी चहा घ्या. घ्या. मास्तर, तुम्ही आलात बरंच झालं. सदाशिवराव हेच ते म्हशींचे सुप्रसिद्ध डॉक्टर मिस्टर श्रीरंग अमेरिकेहून पदवी घेऊन आले. नमस्कार, नमस्कार. बरं झालं आलात ते. जवळ महिना होत आला. आमच्या म्हशीचं खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष आहे. त्याची काळजी नको. डॉक्टर करतील. बरं का डॉक्टर, या सदाशिवरावांचा वडिलोपार्जित म्हशी पाळण्याचा धंदा आहे. सदाशिवराव, तुमच्या इथेला कोणीतरी पाहुणे बघायला येणार नाही. आणायला गेलो होतो पण नाही आल्या. मी पहिल्यांदाच बोललो होतो तुला. आज कालचे तरुण पोरं अशीच चंचल एक म्हणून कळतील आणि हल्ल्या वेळेत पोचणार नाही. काही तर बावळट पोरं लग्न मंडपातूनच पळ काढतात. आराम बोल एका. मी म्हणतो येतं सांगू सांग दुसऱ्याला कशाला फसवायचं? असं फसवी करणाऱ्याला चापकाने फोडून काढायला पाहिजे. डॉक्टर साहेब, तुम्ही कशाला घाबरता? तुम्ही बसा. सदाशिवराव, पाहुणे आले नाही हे एका अर्थाने बरं झालं. नाही म्हणजे असं लग्न जमवणं तुमच्या गीतेला पसंत नाही. मास्तर, मला वाटतं तो गधडा यायलाच हवा होता. पकडलं असतं. इतक्या चीज आहे वो. साल्याला असा पिटाळून लावला
पाणी घालून दे. बरं. नमस्कार बाबाजी. मला काय म्हणाला? तुम्हाला नाही तर भावाजी आणि म्हणाला. हो, माझं नाव श्रीरंग. डॉक्टर श्रीरंग. अहो, आम्ही तुम्हाला नावानं हात कशी मारणार? तुम्ही गीताताईचे होणारे यजमान आहात, म्हणजे आमचे मेवणे भाऊजी. मेवणे भाऊजी मास्तर, ही काय भानगड? रम्या, पचरंग्या, बखड्यानो, गीताला बघायला येणारे पाहुणे ते हे नव्हे. म्हणजे आमचं चुकलं ना. हे म्हशींचे डॉक्टर. कुठल्या मशीनाला पाहतात? 4 पायाच्या की 2 पायाच्या? काय मानू, 2 पायाच्या म्हशी असतात. तुम्हाला माहित नाही वाटतं पप्पा, अमेरिकेत 2 पायाच्या म्हशीची पॅदास जोरात चालू असते असं ऐकलंय मी. असं पाया रम्या, तू अमेरिकेत नाही, तू भारतात आहे. पप्पा, पाहुण्यांसाठी आंघोळीला पाणी काढून ठेवलंय. सदाशिवराव, तुम्ही पाहुण्याला घेऊन आंघोळीला जा. मी नंतर येतो गप्पा मारायला. चला आंघोळीला चालूया. चला. माझी काय? आत ठेव. चला. चला येतो मी. चला. इकडे मला शंका येते. हा कोणी डॉक्टर नसून लफंगा असावा. करेक्ट, मी तुझ्या मताशी सहमत आहे. तो मी खबरल्यासारखा दिसत होता. आवरा बावरा होऊन बोलत होता तो. मला वाटतं या ते मास्टर काहीतरी घडवतात असेल. असायलाच हवं, नाहीतर अचानक हा म्हशीचा डॉक्टर कुठून पडला. डॉक्टरांचं सून वधू परीक्षेकरता आलेला आहे तुझा थांबटा असेल. त्याची नजरही स्थिर दिसत नव्हती. अगदी खबरल्यासारखा दिसत होता तो. मग पळवून लावायला हवं त्याला. त्याची तयारी केली आहे ना आपण. मग वेळ कशाला? सुभाष शीघ्र. रम्या, काढ पुढी. कसली पुडी? तुझी पुढी आहे की पाहुण्यांना स्पर्श होतात पाहुणे. अरे अरे अरे, असं काय करतोस? माकडासारखा? करेक्ट. माकडासारखे उड्या मारत फिरणार, मधमाशी डसल्याप्रमाणे गडाबडा रडणार. असं काय होत्या पुढे? रम्या, पण याचा उपयोग कसा करायचा? टवळे कुठे ठेवला तो आण बघू. गजरंगा, बघा टवेल मागताय. संधी चालून आली आहे. या पाहुण्याला टवेल देण्यापूर्वी या औषधाचा प्रयोग करूया. गीता, तू टवेल आण. रम्या, काय डोकं आहे रे तुझं? मग बघा, आण लवकर. चांगली झाड. मला भीती वाटते रे. घाबरतेस कशाला? आम्ही दोघे भाऊ तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तुझ्या भल्याकरिता आम्ही इंच इंच लढू. हो हो, आम्ही दोघे भाऊ गीता ताईच्या शत्रू संघे गीताताईच्या शत्रू संघे युद्ध आमचे सुरू. गीताताईच्या शत्रू संघे युद्ध आमचे सुरू. गीताताईच्या शत्रू संघे युद्ध आमचे सुरू. महाराणी साहेब, या आपल्याला दिलेली कामगिरी आपण चोखपणे पार पाडा. या या राणी साहेब, या. रम्या, हे काही बिचाऱ्याला जन्मभर अटक घडायला पाहिजे. होय, चांगलीच फजिती झाल्या पाहिजे त्या डॉक्टरांची. Thank you.
काळजी कशाला त्यांची मला वाटतं साप दिसला असेल. साप नाही हो. तुम्हाला मला वाटतं लग्नाची असेल. पप्पा आम्ही एक काम करूया पाहुण्यांना शेणाच्या डायरीत बुडवूया आज कोणी घरी हो तुम्ही सांगता ते करूया. उचला. अरे ओ सांबा कितने आदमी थे रे जब बच्चा रात को रोता है तो उसकी माँ उसे बोलती है बेटा सो जा नहीं तो गब्बर सिंह जाएगा कवी महाराज या बसा आता बसत नाही सहज आलो म्हटलं जाता भेटून जाऊ कुठं निघाला स्मशानपूरला तिथून आलो इथे परत या लवकर तुझा काय आलो होतो मुलगी बघायला पण तुम्ही दिलेल्या धोक्याची याच्यावरून गावात जुनं पावलं टाकली अगदी फोटोची करता असं समजलं की तुमच्या बहिणीची वागणूक प्रमाणाची बाहेर मोकळी आहे त्यात काय झालं अहो अशा या ओव्हरटेक करणारे मुलीशी लग्न करून मला माझ्या आयुष्याचा अपघात करून घ्यायचा नाही हाती लागणारी द्राक्ष बोलल्याला आंबट लागणार तुमचं म्हणणं बरोबर आहे मी आंबट द्राक्षही पचवली असती पण द्राक्ष उठली आहे सांगितलं तुम्हाला आहे मला फक्त नाव कळू दे त्याचं नाही त्याचे दात फशाखाली घातले तर नावाचा रमाकांत देशपांडे नाही हो त्या दिवशी तुम्ही असंच काहीतरी बोलला होता मला फुटवण्यासाठी अहो तुमच्यासारख्या रिकाम टेकड्या माणसाशी आमच्या पिताताईचं लग्न करून माझ्या बहिणीचं खोबरं करून घेण्याचं जमतं मला तुमच्या काय रेकाम त्याचा फालतू वाटतो तुम्हाला हो लग्न करायला काय आहे तुमच्याकडे लग्न करायला निघाला काय आहे संसार लाटायला काय आहे तुमच्याकडे काय आहे ते तुम्हाला दुसरं कवी आहे असे कितीतरी कवी गावात फिरतात कविता म्हणत त्यात काय कोणतं कोण म्हणतं हा माझ्या कवितांचा अपमान आहे असं वाटतं तुम्हाला अहो तुमच्या कवितांना भरपूर किंमत आहे पण तुमच्या अंगात हिंमत नाही त्याचं का हिंमत नाही हो तिथं लात मारे तिथं पाणी काढेल फक्त संधी मिळायला होईल संधी कसली संधी पाहिजे पाणी काढण्याची आता निघतो मी कविता ऐकू हो कविता ऐकायला माझी काही हरकत नाही शिवाय का फुकटचा टाइमपास ऐकू मराठीत ऐकू की कोकणी तू जाऊ दे तुम्हीच सांगा आता मराठीत ऐकू की कोकणीत एका वर्षी वासोट्यात जत्रेला गेलो होतो तिथं एका मुलीला पाहून सहज सुचलेली कविता आहे ऐका हात गो तुझे उसबाती कसे हात गो तुझे उसबाती कसे पाय गो तुझे मेणवती कसे हात गो तुझे उसबाती कसे पाय गो तुझे मेणवती कसे आणि पोट गो तुझ्या वारकणची चटणी कशी आणि पोट गो तुझे वारकणची चटणी कशी आणि
आणि पाडगो तुझी विटला दिलकडी देवती कशी आणि 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 हे आम्हाला लोक सर्व मारतील. मी खुश झालो तुमच्या कविते. खुश होऊन काय उपयोग? तिला खुश व्हायला हवी, ती झालीच नाही. आता आता निघतो मी. निघा हा सावकाश जा. काय बघता? कोण तुम्ही डॉक्टर? आता कसे आहात तुम्ही? नको नको म्हणत असताना काल तुम्ही लोकांनी मला त्या अशोकच्या शेणाच्या गाडीत बसवलं. तेव्हा मला असं अति थंडगार वाटायला लागलं. हो ना, मग आयडिया कोणाची? तुमचीच ना? तुम्ही नको नको म्हणत होता. हो, पण शेणाने खास थांबते हे मला माहित नव्हतं. काय? म्हशीचे डॉक्टर असून तुम्हाला कळलं नाही ते मला कळलं. आहे की नाही मला डॉक्टर? आहे तर अहो तुमचं डोकं म्हणजे 100 नंबरी सोनं आहे सोनं. तरी पप्पा मला डोकं नाही असे म्हणतात. त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका हो तुम्ही. मनावर नाही घे. तशी मला आता सवय झाली आहे. एका कानानं ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. अरे अशा सवयीनं माणूस कोडगा बनतो. गोडगा का? मी तर अगदी निर्लज्ज सदा सुखी बनलो आहे. पण माझे कुटुंब असे का म्हणतात हे तुम्ही विचारलं नाही का म्हणतात? कारण मी म्हशींच्या धंद्याकडे लक्ष देत नाही म्हणून. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. अहो मी आल्यापासून बघतोय तुमचं लक्ष नाही तुमच्या धंद्याकडे. माझं लक्ष आहे ना कशा? माझ्या धंद्याकडे. कुठल्या? पाण्याच्या म्हशींकडे. हे काही बरोबर नाही ना. खरं म्हणजे या वयात तुम्ही तुमच्या धंद्याकडे नोकरीकडे लक्ष द्यायला हवं. मला सांगा तुम्हाला जर नोकरी हवी असेल तर मी मोबाईल एअरपोर्टवरती कुणाशी बोलू का? नोकरी? हो. अहो तुम्ही जरी म्हशींचे डॉक्टर असला तरी माणसाची परीक्षा करायला तुम्हाला जमणार नाही. अहो भावी चित्रपट सृष्टी गाजवणारा रायटर, प्रोड्युसर, डायरेक्टर कम ऍक्टर आहे मी. अरे वा, हे धंदे माहीत नव्हते मला तुमचे. म्हणूनच तर सांगावं लागतं ना. हां, बरोबर आहे. मला सांगा या तुम्ही कुठल्या पिक्चरमध्ये काम केलं तुम्ही? तसं अजून केलं नाही. हो तशा मला ऑफर्स खूप आल्या होत्या. तुम्ही हम आपके है कौन तो पिक्चर बघितला? हम आपके हे बोल. हां, तर दोनदा बघितला. हा त्या सलमान खानच्या भूमिकेसाठी मला ऑफर आली होती. मग गेला नाही ते? कसं जाणार? व्यवहारच जमला नाही. काय सांगता? अहो तो प्रोड्युसर मला 15 लाख द्यायला तयार होता. पण मी हे सांगून टाकतो 15 लाखाच्या खाली कुठेही काम करणार नाही. काय सांगता का? हो, बरोबर आहे. आपल्यासारख्या हाडाच्या कलावंताला 25,000 काय आणि 50,000 काय. हो मी सांगतो तुम्हाला, मी तुमच्या जागी असतो ना तर मी 1 कोटी तरी मागितले असते. अहो तुम्ही भीक मागाल हो, पण देणार आहे कोण? का कोणी देणार नाही? चित्रपटसृष्टीत वशिल्याशिवाय स्टुडिओचा कुत्रा सुद्धा शेपूट हलवत नाही. तुमचा वशिला आहे? नाही ना, म्हणूनच तर घोडा आणलाय. अहो मला फक्त पिक्चर काढण्यासाठी हवं तेवढे पैसे मिळू दे. मग बघा या रम्याचा पराक्रम. अहो सगळे लोक माझ्या पायावर डोकं ठेवतील. डोकं. काय सांगता? मग आता तुम्ही जाणार नाही लायब्ररी? हो जायला बरं बरं याद केलं. हा आता लायब्ररीत जा, पिक्चरची चांगली स्क्रिप्ट लिहा आणि मला आणून दाखवा. म्हणजे काही त्रुटी असतील तर मी दाखवतो. तुम्ही मला सांगा. नाही म्हणजे काय आहे, हम आपके हे कोण मी बघितलाय ना तेव्हा आता तुम्ही निघताय ना लायब्ररीत. हो जातो. बरं बरं आहे. या घरात एक नमुने आहेत. सगळं कसं अगदी रहस्यमय वातावरण आहे. माझ्या डोक्यात तर काही शिरतच नाही. हा रम्या सांगत होता की गीतानं आपलं पहिल्यांदाच जमवलं. मग मला वधू परीक्षे करता इथं का बरं बोलवण्यात आलं? समजत नाही की या सर्वांनी कट करून मला इथं मामा बनवण्याचा प्रयत्न काहीच समजत नाही. माझ्या आईनं सांगितलं की शहरातली मुलगी करू नको. मी विचारलं हो का? तर शहरात म्हणे लग्न मुली करतात आणि 1 वर्षाच्या आत डिवोर्स देऊन जातात. आईचं म्हणणं असं आहे की जे मुली तिकडे लग्नासाठी तुझ्या वरमाला घेऊन उभे राहिले ते म्हणे तुझे पैसे घेऊन उभे राहिले. काय सांगणार आईला? मला सांगितलं, तोंडावरून सांगितलं
बघायच्या, पसंत करायची आणि गावातली मुलगी करायची. मी विचारलं का? का? तर म्हणे गावातल्या मुलगी धाडसी असतात, सुसंस्कृत असतात, कुठल्याही प्रसंगाला सामोरे जातात आणि खरं म्हणजे संपूर्ण घराण्याची अब्रू राखणारी असतात. त्यामुळे ती काहीही झालं तरी कुठल्याही प्रसंगाला सामोरे जातात. आता कसं झालं की हे मास्तर कुठे गेले ते पण नाही. मास्तर बरं झालं तुम्ही आलात, अगदी वेळेत आला. वेळेवर म्हणजे वेळेवर म्हणजे घरात मी एकटाच होतो, वेळ जात नव्हता. एकटाच का? हो, तुझी राणी कुठे गेली? जहान्नूम मध्ये. म्हणे राणी तुम्हाला सुचतायत गाणी आणि माझं तोंड निघाले पाणी. असं काय घडलं? काय घडलंय? अहो मी इथे कशासाठी आलो? कशासाठी आलो मी इथे? वधू परीक्षेकरता आलो ना. मग तुम्ही विचारा ना मला, वधू परीक्षा केली काय? मग विचारा. वधू परीक्षा केलीच नाही केली, कशी करणार? अहो काल आल्या आल्या तिचं तोंड बघितलं, तेव्हापासून परत तिचं तोंड नाही दिसलं. म्हणून वैतागलास होय? दिसेल दिसेल, तिचं तोंडच काय, तिचं सगळं काही दिसेल. असं हात गाडीवर येऊ नको. हो, मी हात गाडीवर येत नाही, ती झाली काट्यावर. तिचं म्हणे बाहेर लफडं आहे, हाताबाहेर गेली ती. असं कोण म्हणतं? शशी नावाच्या मुलाबरोबर तिचं लफडं आहे म्हणे. हे कोणी सांगितलं तुला? रम्यानं. राम्यानं? हो. त्या वेड्याच्या शब्दावर विश्वास ठेवतो? तो वेडा आहे. अरे वेडाच काय, अधून मधून त्याला असेच वेड्याचे झटके येतात. बरं की तेव्हा असाच काहीतरी बडबडतो. खरं तर माझं चुकलं, तुला या गोष्टीची पूर्वीच जाणीव करून ठेवायला हवी. खरंच का? त्याला खरंच वेडा केला? अरे माझ्या जीवाचा लोक तुझ्या बरोबर खोटं बोलून काय मला नरकात जायचं आहे? आता मला सांग, तुला गीता कशी काय वाटली? म्हणजे पसंत आहे की नाही? तशी मला ती माझ्या मनात भरली आहे रे. म्हणजे तुला पसंत आहे तर? हो, पण मला पसंत असून काय उपयोग? तिच्या पसंतीचं त्याचा बाप पसंत करील. तिचा बाप पसंत करून काय उपयोग आहे? तिला बघितल्यापासून माझ्या ध्यानी मनी स्वप्नी अगदी तीच दिसते रे. स्वप्नी? हो. वा वा वा, स्वप्नात येऊन काय म्हणाली छडी? काही नाही म्हणाली. हा पण वडका मला लाज वाटते. असं 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 लाजू नको. स्वप्नात येऊन तिनं काय केलं ते सांग. स्वप्नात येऊन ना तुला माझा डोका घेतला. चुंबन. चुंबन हो. आहे, प्रगती आहे. हे दार बघू, दार नाही ना लागले. नाही, मला ना आता असं वाटू लागलं की मी तिच्याशिवाय जगूच शकत नाही रे. अगदी मी तिच्याशिवाय असं नाही. मेरे दोस्त अब मैं उसके बिना तड़प तड़प कर मर जाऊंगा मैं यार. तड़प तड़प कर मर जाऊंगा. उसके बिना मैं नहीं रह सकता मेरे यार. उसके बिना मैं नहीं रह सकता. मारुतीच्या मास्तर तुम्ही इथे आलोय आणि तुम्हाला काल जेव्हा शेणा पुढं तुम्ही गेला नाही. काल तुम्ही मला शेणाच्या गाडीत मिळवलं, तुम्हाला काय वाटलं? अहो मी म्हशीचा डॉक्टर आहे, असे अनेक रोग पचवण्याची ताकद ठेवतो मी. आता माझा पराक्रम बघा. हा, पण मला एक शंका आहे. मला सांगा, त्या नॉवेलमध्ये खास दुसरी आली कुठून हो? नक्कीच त्या रम्याची काहीतरी कारस्थान असावं. खरं तर ती आयडिया माझीच होती. हातकुल्ली टाकायची. आणि हो ती यांना घेऊन शेणा बुडवायची. बरोबर, तुम्ही मला शेणाच्या गाडीत मिळवलं आणि माझी खास दुसरी थांबली आणि मला थंडगार वाटू लागलं. मला खात्री आहे हा बजरंग त्या रम्याला सामील असल्याशिवाय घरात हातकुल्ली येणारच नाही. हे बघा आहे तुमचं, चोरी करून जाऊ दे का? तुम्ही घ्या या बदलांचं नाव. आता इथे यायला पण चोरी. हा रम्या कुठं गेला? ए, तुला रम्या कशाला हवाय रे? कुठं जायचंय फटाक्या पिटवायला? ठेवा तुम्ही आम्हाला नावं ठेवा. तुमचे दिवस आहेत मास्तर ना. तू मला बावळट समजू नको. कुठल्या पाखराची पिस बोलतोय मी. चालत्या का माणसाची पावलं बोलतो तुम्ही. बजरंगा, तू मला काय शेंडीवर हट मामा समजलास का?
तुला रम्या हवाय ना, रम्या हवाय ना. तुला रम्या हवाय. ये 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 तो तुला रम्या. बघून झाला. काय हो मास्टर, डॉक्टरांच्या मला काय मत आहे? मी सदाशिवरावांना इथं भेटायला आलो. असे गावरे गावरे होऊन काय बघताय? मला वाटतं कुठं तरी पाणी फुटतंय. तुझी आपली नकती शंका. असं तुम्हाला का वाटतं? मास्टर, सावधगिरीचा इशारा देऊन ठेवते तुम्हाला. माझ्या खाजगी प्रकरणात नाक खुपसण्याचं धाडस करू नका. उगाच फजिती करून घ्या स्वतःची. मला काळजी वाटते की तू तोंड कशी पडशील त्याची. माझ्या कोड्यातलं बोलणं कळलं नसेल तुम्हाला. कळलं. कोड सोडवायची चांगली प्रॅक्टिस आहे मला. डॉक्टर चला, मी तुम्हाला आमचा गाव दाखवून आणतो. गावातल्या सगळ्या म्हशी पण दाखवून आणा. दाखवायला नवा म्हशीचे डॉक्टर आहेत ना ते. रेड्यावर सुद्धा इलाज करतायत ते. तुम्ही जा ना लवकर. तेवढीच आम्हाला मोकळीक मिळेल. मोकळी म्हणजे मास्टर अर्थ समजावून सांगतील ना. मास्तर हे सगळं कोण? हा होय, हा शशी. शशी साहेब सदाशिवरावांच्या म्हशी राखायला असतात. चला तुम्ही. रामभोज, नीलकंठ, हलकट, बेशरम, मोड, तो मास्टर म्हणे सदाशिवरावांचा म्हशी राखायला असतो. मी म्हणजे कोण वाटलं त्या मास्टरायला? आता बोलून कोण ऐकणार आहे? त्याच वेळी बोलायचं ना. मला भीती वाटते ना. तो खवड्या मास्टर माझ्या बाबांना जाऊन सांगेल ना. माझे बाबा म्हणजे माझे पप्पा मला उलटा टाकून मिरचीची धुरी देतील. अजून त्यांना माहित नाही काय? आपलं हे लफडं लफडं? म्हणजे प्रेम प्रकरण. त्यांना कळलं मला तापकानं फाडून काढतील. इतका खबर तुम्ही तुमच्या वडिलांना? घाबरायला नवं, जन्म दिलाय. मग लग्नानंतर कसं होईल रे तुझं? अगं बाबांनी काही विचारलं तर माझ्या ऐवजी रोखोक उत्तरे तूच द्यायची. बाबाचा रुबाब खल्लास करायचा. आणि तुला एक आधी सांगून ठेवतो, आम्हाला ते पोरांचं लचंड नको. का काय वाटत्या लोकसंख्येचा विचार करायला नको आपण. ब्रह्मचारी राहायचा विचार नाही आलाय ना डोक्यात? अगं ब्रह्मचारी कल्ला राहतो. माझा तर ब्रह्मचार्य केव्हाच संपलं. हो, तू रोज माझ्या स्वप्नात येते. मी नको नको म्हणत असताना मला जोड वाटते आणि चक्क मला भीती वाटते. स्वप्नात? हो, म्हणूनच माझं ब्रह्मचर्य खलास झालं. असं होय. मला वाटलं कुणीतरी दुसरी भेटली म्हणून. नाही ग, तूच माझी राणी. या काळक्याला घरात घेऊन असले चाळे चालू आहे तुझे. हो सासरे बुवा, आम्ही कसले चाळे केले नाही. गीता शिकण्याला जरा भीती वाटते म्हणून. ओढ वर करून बोलतोस मूर्ख देखाता. मी निघायचे नाही हो. तुमची पोरीनं मला धारिष्ट दाखवलं. इतक्यात तुम्ही आला. पुरुषासारखा पुरुष नाही असं काय बोलतोस? काय बोलेन बुवा.
तुम्ही जर आमच्या लग्नाला परवानगी दिली नाही तर आम्ही लग्न करीन, रजिस्टर लग्न करीन आणि तुमच्या तोंडाला काळं पाशीन. आता जातो मी. जा. तुला माझं ऐकायचं आहे की नाही? ऐकावे जगाचे आणि करावे मनाचे असंच ठरवले मी. झाले तेवढे प्रेमाचे खेळ पुढे आता मी ठरवीन आणि मी बोलेन त्या मुलाशी तुला लग्न करायला तू तयार हो. तुम्ही सांगाल त्या मुलाबरोबर लग्न करायला तयार आहे मी. पण प्रेम मात्र शशीवरच करणार. अगं तुझ्या या भाजीपणामुळे तुझ्या कीर्तीचा डंका आजूबाजूच्या गावात बसत आहे. अगं मला मान राखून चालावं लागतं ग. सदाशिवराव, बाहेर असताना बाप लेकीचं बोलणं माझ्या कानावर आलं. मी सांगतो तुम्हाला, एक ना एक दिवस हिच्यामुळे तुमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल. म्हणजे अहो, ही त्याला बघायला पुण्यावरून मुलगा येणार होता ना, तो का आला नाही हे आता मला कळलं. का आला नाही? अहो, कसा येणार? घरंदाज अबुदार माणूस तो. तुमच्या मुलीची कीर्ती त्याच्या कानावर पडली आणि त्याने इथं यायचा बेत टाळला. खरं म्हणता की काय? तुला माझं बोलणं खोटं वाटलं? तुम्ही सांगताय म्हणजे खरंच असणार. पण काय हो मास्टर, माझ्या कीर्तीचा डंक पुण्यात असतो हे तुम्हाला कसं कळलं? मी पुराव्याशिवाय कधी बोलत नाही. तुला जर करून बघायला येणार होता ना, त्याचा मित्र माझा माऊस भाऊ आज मला भेटून गेला. बोलता बोलता सहज मला ही खबर कळली. अरे या काठीची पुण्यापर्यंत कीर्ती पोचली तर. काय हो मास्टर, पुण्याच्या एखाद्या वर्तमानपत्रात माझा फोटो नाही ना छापून आला? येईल येईल, तोही छापून येईल. तुला आमच्या बोलण्याची थट्टा वाटते ना, पण तुझ्या या आगाऊ वागण्यामुळे अखंड कुमारिका राहण्याची वेळ येईल तुझ्यावर. सदाशिवराव, मागाशी मी इथं आलो होतो तेव्हा ही त्या बावट शशीला घेऊन इथं बसली होती. मिठी मारून ते बसले होते ना. तुझ्या बरोबर बोलण्यात अर्थ नाही. सदाशिवराव, आम्ही बाहेर जाऊ. चला जावा. चांगली तिखट मीठ लावून शिंगे टाका. डाळ चांगली शिजली पाहिजे. रमेश, तो डॉक्टर एकदम लोकं दिसतोय रे. काल त्याला शेणाच्या गाडीने नेऊन उडवलं. एवढी फजिती झाली तरी त्याला इथं राहण्याचा शहाणपणा केला. आगाऊच आहे तो. मला तेच आश्चर्य वाटतं. अजून तो 4-8 दिवस राहिला तर पप्पा त्याला जावई करून घ्यायला मागं पुढं बघणार नाही. आता काय करायचं रे? माझं तर डोकंच चालत नाही. त्याला डोकं असावं लागतं. हा रम्या जातीवंत डायरेक्टर आहे, डायरेक्टर. तो देखते रहो, 101 आयडिया निकालूंगा. रात्री 9 वाजता मराठी शाळेजवळ भेटायला ये अशा मजकुराची मी त्याला एक चिठ्ठी देईन. त्या चिठ्ठीप्रमाणे तो मराठी शाळेजवळ तुझी वाट बघत बसेल आणि त्याच वेळी मी इथं माझी कामगिरी आठवेन. रात्री 9 वाजता मराठी शाळेजवळ जायला मला भीती वाटते रे. इसके ऊपर भी इलाज है. तू मराठी शाळेजवळ जायचं नाही. तो तुझी वाट बघत बसेल आणि कंटाळून येईल परत. रम्या, तुझं डोकं म्हणजे काय कम्प्युटर आहे रे? इंडियन असल्यामुळे नेटवर्क थोडा स्लो आहे. हे बघ, आता तो इथं आला की तू त्याच्याशी प्रेमानं बोलायचं, वागायचं नाटक कर. मी त्याच्याबरोबर प्रेमाचं नाटक करू? हो, करायलाच पाहिजे. तशी ही तुला सवय आहे ना एकेकाचा बकरा बनवायची. तू म्हशीचा डॉक्टर कुसुमा येतो. मग मी निघतो. तुला सांगितलेलं काम निश्चितपणे पार पाड. तुझं भवितव्य तुझ्या हाती आहे. जातो मी. शुक्राप्रमाणे धक्का मारून गेला. रमेश तुम्हाला धक्का मारला? वेळपटत आहे. अगदी वेळपटत आहे तो. अक्कलच नाही त्याला. वेळाला येतो
तसं मास्तरांनी मला याची आगाऊ सूचना दिली होती. काय सांगितलं मास्तरांनी? हेच की त्याला अडून मधून वेडाचे धडके येतात. असं सांगितलं मास्तरांनी? हो बाजारात गेला वाटतं. हो काही चांगल्या गोष्टी दिसल्या म्हणून घेतल्या. हो कुणासाठी आणल्या या वस्तू? ओळखा तू कोणासाठी आणल्या असतील त्या? नक्कीच गावातील एखादी मुलगी पसंत पडली असेल. बरोबर ओळखतात. त्या गावातील एखादी मुलगी आम्हाला तिचं नाव तरी कळू दे तरी. हो मला एक मुलगी पसंत पडली आहे पण तिच्या पसंतीचं काय कळेल तुम्हाला पण नाव कळेल पण त्याआधी हा शाम बघा. हॅलो कोणासाठी आला? उघडून बघा ना. भैया सव्वाई साडी किती किती छान दिसते. हो आवडली मला. हो खूप आवडली. फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने मात भरून दे सुखा दुःखाची साथी तुझी होणार हाय तुझ्या हाताने घास भरून दे कुंकुमावर फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने मात भरून दे सुखा दुःखाची साथी तुझी होणार हाय तुझ्या हाताने घास भरून दे तू फक्त कोण कुठली गाडी पाहिजे हवी पाहिजे हाताची नवीन कानाची पाहिजे हातात सोन्याची घडी पाहिजे नको मला बदल नको गाडी पाहिजे त्याच्या मला नवी साडी पाहिजे नको मला बदल नको गाडी पाहिजे त्याच्या मला नवी साडी पाहिजे नको मला बदल नको गाडी पाहिजे त्याच्या मला नवी साडी पाहिजे. सांगा मी हा शालू तुम्हाला दिला तर राग येणार नाही ना? मुळीच नाही. तुम्हाला आवडला हा शालू? हो ना खूपच आवडला पण जिच्यासाठी तुम्ही आणलाय तिला आवडला पाहिजे ना. ही भेट तुम्हाला दिली तर तुम्हाला राग तर येणार नाही ना? मला तुम्ही मला भेट देतात इतकी भाग्यवान कुठे आहे हो मी. हे खरं सांगितलं तर तुम्हाला राग येणार नाही ना? मुळीच नाही. मग सांगतो हा हा शालू मी तुमच्यासाठी आणला. काय खरंच? हो. माझ्यासाठी? हो अगदी खरं. ज्या क्षणाला मी तुम्हाला पहिल्यांदा बघितलं ते त्याच वेळी तुम्ही माझ्या मनात भरला. शी तुम्ही आम्हाला अहो जाऊ काय म्हणता? हा? गीता म्हणा ना. गीता गीता माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील तू? माझे पप्पा काय म्हणतील? गीता तुझा होकार असेल तर तुझ्या पप्पांकडे मी बोलतो. मी काही पप्पांच्या शब्दाबाहेर नाही पण तरी सुद्धा संध्याकाळपर्यंत माझा पक्का निर्णय ठरतो. प्रेमपत्र मी माझ्या रम्याच्या हातात देईन. अगं प्रेम पत्र कशाला? तू अशी बोल ना. मला लाज वाटते त्यापेक्षा प्रेमपत्रच बरं ना. मी एक सांगू माझी एक इच्छा होती काय? की ना आपण दोघे ना आयलॉक्स मध्ये ना यावेळी कॉर्नरची तिकीट काढून पिक्चर बघायचो. पिक्चरला मला फक्त 2 मिनिटे द्या मी आत्ताच तयार होऊन येते. तू येशील? हो हो येते. काय सांगते? शाबास शाबास रमे. नको त्यांना नको तिरंगा. चांगलं केलंस. प्रेमाची एक पायरी तू ओलांडलीस. हा मी खरी प्रेमाची एक पायरी ओलांडली की ही बाई माझा पत्का करते. काही समजत नाही. हा काय करू? येणार ना माझ्याबरोबर पिक्चरला? विचार करू. हो तुला
म्हणाला मास्तराला शोधतो. आम्ही घरी निघून सोडायला निघालो तर बागराजवळ पळत होता. तिथून उचलला आणि इकडं घेऊन आलो. नुसती भावरटच आहे. सर्व लोक माझ्यावर हसतात. सर्व लोक हसतात. माझ्या अंगातला बावळटपणाचा रोग घालवण्यासाठी, माझा धोका विचारण्यासाठी आजपासून मी हुर्रामची नशा सुरू केली आहे. त्यामुळे माझ्या अंगातला बावळटपणाचा रोग निघून गेला. आता माझ्या अंगात नवीन उत्साह आला आहे. गीता, अंगा बोलण्याची मोठी, तू फक्त बोलण्याची मोठी कर. तू म्हणशील तिथं, म्हणशील तेव्हा तुझा चुंबन घे. आता देऊ देऊ एक टांगा मारू का वाढवा पडेगा. पुन्हा त्याला तुम्ही practice करू नकोस. तेरी मन की गंगा, मेरी मन की जमुना, बोल राधा बोल, संगम होगा की नहीं? अरे आता तू जातोस की घालू तिला गोळा करून मारू. ए शशी, तू जा म्हणून नाहीतर पोट फोडीन. मी जाऊ? हा नकरा बघतोय, तू कुठे निघालीस? अरे हा बकरा नवीन बकरा काढला की काय? आता गप्प बस. नाही तर कंबरच जात झाली. तो तुमचा पाहुणा, पण मी तुमचा मेवणा होणार आहे. अरे रामण्या, आम्ही तुम्ही जाताय ना? हो. तुम्ही जा. आम्ही बघतो याला. हो ए, हे भाग पडलं तर आताच नशा उतरली सगळी. अजरांना धर, पकड त्याला. मी सांगितलेलं आहे. श्रीरंग एक चांगला निर्व्यसन मुलगा आहे. तुझी तयारी असेल तर त्याच्याकडे शब्द टाकून त्याने मोकळा दिला तर आपला भाग्य सांगायचं. त्याची गरज नाही. पप्पा, शशीशिवाय मी दुसऱ्या कुणाबरोबरही लग्नाला उभी राहणार नाही. शशीचं माझ्यावर किती प्रेम आहे हे तुम्हाला कळायचं नाही. अगं असं काय बोलते तू काय बोलतेस हे तुझं तुला तरी कळलं का? अगं शशी म्हणजे काही मदनाचा मुलगा नाही. बावळट म्हणजे त्या बावळटाचा तुला सून करून घ्यायला तयार नसेल तर त्यात काय? आम्ही सावंतवाडीत जाऊन रजिस्टर लग्न करू. नाहीतर नवरा बायको म्हणून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू. ती निर्लज्ज कशी बनवली. त्या गरड्याबरोबर रजिस्टर लग्न करून संसार काय वडिलांच्या घराखाली की फुटपाथवर काढणार आहे. गीता देवी मेरी जान. मैं तेरी आंखों में उदासी कभी देख सकता नहीं. तुझे खुश मैं रखूंगा सोया. मैं तेरे होठों पे खामोशी कभी देख सकता नहीं. सारी बातें मैं सुनूंगा सोया. तेरे दिल से ना कभी खेलूंगा. सारे राज अपने मैं तुझको दे दूंगा. मेरी जान तूने मुझको पागल है किया. मेरा लगना ना जिया तेरे बगैर. तू मान मेरी जान मैं तुझे जाने ना दूंगा. मैं तुझको खुली आँखों छुपा के रखूंगा. तू मान मेरी जान. गीता, याला झटका पिटका लागला की काय? नाही हो संत्रे बुवा, हा प्रेमाचा फडका आहे. थोडे घ्यावे थोडे द्यावे, जीवाचा जीवलग तेव्हा मिळेल. गीता देवी, आता आपल्या प्रेमाची 3-3 वाजवण्याची वेळ आली आहे. हो, आपल्या बाबांसमोरून मी लग्नाचा विषय काढला. काय म्हणाला तुझा तो म्हातारा?
सांगते अजून ते तरुण आहे. गेल्या वर्षी त्याने 3रं लग्न केलं. अरे, त्यांचं लग्न जाऊ दे खड्ड्यात. तू आपल्या लग्नाबद्दल बोल. आपल्या लग्न जाऊ दे खड्ड्यात असा बोलले ते आणि भडकले माझ्यावर. माझी तर घाबरगुंडी उडाली. त्यांचं म्हणणं 1,00,000 रुपये हुंडा मिळायला हवा. हुंडा आणि तुला म्हणजे 1,00,000 रुपये देऊन तुझ्यासारख्या वेड्याला विकत घ्यावे असं तुझं बाप म्हणतो. म्हणजे तसं बघायला गेलं तर तुझी किंमत जास्त नाही. 1,00,000 रुपये जास्त नाही. तर काय आहे, अलीकडे बैल विकत घ्यावा म्हणजे 10-15 रुपये द्यावे लागतात. तसं बघायला गेलं तर तुझी किंमत जास्त नाही. मी माणूस आहे, बैल नाही. नदीवर आहे तुझ्या बापाच्या पुढे मान गुरवणारा. तुम्ही माझा अपमान करीत आहात. याचा परिणाम चांगला होणार नाही. माझ्या बाबांना ओळखतो. ए शेमया, जाऊन सांग तुझ्या बाबाला आवडत नाही. ए शशी, तू आपल्या लग्नाबद्दल काय ठरवलंय? अगं मी कोण ठरवणारा? बाबांच्या इच्छेविरुद्ध मी लग्न केलं तर बाबा मला लहान पासून घराबाहेर काढतील. तुझ्या अंगात हिंमत नाही? मन आहे लग्न करण्याची, पण बायकोचं पोट भरायला किंमत मोजावी लागते. त्याचं काय? हे तुला आता कळतं? या आधी सुचलं नाही? सुचणार कसं? तू सवडच दिली नाही विचार करायला. एकदम हात गईवर आली होती. तरी मी संयमी होतो म्हणून, नाही तर एवढ्यात आवळाचा भोपळा झाला असता. निर्लज्ज झालाय पेशा. सटका इथून. पप्पा, पप्पा, मी आता काय बोलू? ज्याला मी माझ्या टिफिनचा धनी मानला, तो प्रत्येक जण मला असाच करतो. हे पावडचं जीवन किती विश्वास होता माझा. आता सुशीच्या नावाची टिकली सुटली आणि श्रीरंगाच्या नावाची कायमची सुटली. या पूर्वी माझं ऐकलं असतं तर पप्पा, पप्पा, मी किती सहन करू प्रेम भंगाच्या वेदना. हा माझा फारावा प्रेम भंग. अशा बावळट पोरांच्या नादी लागण्यापेक्षा आपण आपला संसार करण्याचा भेद मानतो. पप्पा, मी यापूर्वी जर तुमचं ऐकलं असतं तर एवढ्यात मी आठवत आलो. पप्पा, आता तुम्ही सांगाल त्या मुलाबरोबर लग्न करायला तयार आहे मी. मग तो नंदीबाई असो किंवा गाढव असो. गाढवाला जावई करून घ्यायला आमचा बाप गाढव नाही. मी असाच जावई शोधून काढेल, तो म्हणजे 1,00,000. नीट चौकशी करायला हवी, नाहीतर त्या शशीसारखा निघायचा गोम्या. रत्न पारखी आहे मी, गाणून नव्हे. गीता, रात्रीचे 9 वाजता आले तरी डॉक्टर श्रीरंग अजून घरी आले नाही. मास्तरांचे जीवलग मित्रांना गाव भटकत असतील. म्हणे मशीनचे डॉक्टर, मशीनचे मुखवणे फिरत बघत असतील. आपले पाहुणे आहेत ते बघून यायला हवं. इतका वेळ बाहेर जाणारा माणूस नव्हे. बरं, तू जा, मी येतो. बघू. गावात वाघाचा संचार पाहिजे ना, तेव्हा बंदूक घेऊन गेलेलो होतो. हाती लागू दे. दाढी दबाडी करून त्या मुक्काम ठोकणाऱ्या डॉक्टराला स्वर्गात नाही तर नरकातच पाठवतो. कपडे
नाही हो, उंदीर नाही, खरोखरच चोर आहे हो. मी लाईट ऑफ करून अशीच पडले होते. त्याचा पाय माझ्या पायावर पडताच मी ओरडण्याचा प्रयत्न केला, तर त्याने माझं चक्क तोंड टाकण्याचा प्रयत्न केला. तोंडावर हात, नक्की तो हातच होता. होय हो मास्टर, हातच होता. मी कशी माझी सुटका करून धावत पळत बाहेर आली. तू म्हणतेस तर खरोखर चोर आहे म्हणायचा. ओढण्यात वेळ घालवू नका. हातात छोटा वेगळ काढी घ्या. अचानक तो चोर बाहेर येईल आणि तुला पळवून देईल असं ना. इस बात में कुछ दम नहीं है. आमच्या दोघांचं खूप सुद्धा करेल. काय भरवता चोराची जागती. तू म्हणतेस ते खरं आहे. मास्तर, तुम्ही आला परत. सदाशिवराव, ही बंदूक घेऊन तुम्ही कुठे गेला होता? वाघाची शिकार करायला. पण मास्तर, तुम्ही असे कापता कशाला? सदाशिवराव, तुमच्या घरात चोर शिरलाय हो. तुमच्या घरात चोर? पप्पा, मला काळोखात काही दिसलं नाही, पण मी ओरडण्याचा प्रयत्न करतात त्याने माझं तोंड दाबलं. गळा दाबला असता तर पोरीचा जीव गेला असता. तुमच्या तोंडावर पडलेला हात माणसाचाच होता ना? हो माणसाचा नाही तर कॅप्टनचा. तुटाचा? अरे बापरे! सदाशिवराव, मला तुटाची भीती वाटते हो. माझी आई सांगायची, लहानपणी मला भूताने झपाटलं होतं. तेव्हा तुम्ही 40 वयात होता. आता तेवढे लहान नाही तुम्ही. पण ते दुसऱ्या बाबूबाई सारखे घडता का? मी शाळेजवळ गेलो होतो तेव्हा वाघाची चावूल लागता वाघ धावत इकडे आला. तो आला नाही ना इकडे? चोर असो नाही तर वाघ, माझी बंदूक हल्लेली आहे. एका गोळीत आडवा करतो त्या वाघाला. थांबा पप्पा, तुम्ही ज्याला गोळी घालणार होता तो वाघ नसून डॉक्टर श्रीरंग होता. डॉक्टर श्रीरंग? सदाशिवराव, तुम्ही श्रीरंगाला गोळी घालणार होता? छे छे, असं कसं होईल? तसं झालं आहे. मी श्रीरंगाला मराठी शाळेजवळ बोलवलं होतं. अरे, ही काय आणखी भानगड? त्या भानगडीमुळे समजलं की श्रीरंग म्हशींचा डॉक्टर नाही ते. असं कोण म्हणतं? आम्ही म्हणतो, आम्हाला त्या श्रीरंगाचा संशय आला आहे. असा पुरावा आमच्या हाती लागला आहे. तोच पुरावा मिळवण्यासाठी मी गीताताईच्या नावानं त्याला खोटी चिठ्ठी दिली आणि त्याला मराठी शाळेजवळ बोलवलं. मूर्खा, काय भलतं सत्तर लिहिलं होतं त्या चिठ्ठीत? रात्री 9 वाजता मराठी शाळेजवळ भेटायला ये, तुझीच लाडकी गीता, इतकंच लिहिलं होतं मी. म्हणजे या कारस्थानात गीतेचाच धाक होता तर? होता म्हणजे काय? हो, नाटकाची हिरो वेळ असती. आम्ही फक्त निमित्ताला आलो. तरी मला संशय आला होता. मी म्हणतो वाघ माणसासारखा धावतो कसा? गोळी घातली नाही म्हणून बरं झालं, नाहीतर एवढा घोटाळा झाला असता. तुमच्या बंदुकीला घाबरून पळाला बिचारा. आधी क्षमा मागा त्याची. त्या चोराची आम्ही क्षमा मागायची? रम्या, तू संभाल के बात करो. चोर कोणाला म्हणतोस रे? एक वेळ नव्हे, 10 वेळ चोर म्हणून त्या श्रीरंगाचे धंदेच कसले आहे. तुम्ही इथं बोलत असाल तर तो आज घुसलेला चोर. श्रीरंग आहे की चोर आहे तो बघायला हवा होती. थांबा पप्पा, त्या श्रीरंगानं गीताताईला प्रेमपत्र लिहिलं आहे. प्रेमपत्र बघू. तुला नांदायला काय झालं? मग काय लिहिले ते प्रेमपत्रात? बघू, त्या उन्हाळपट्टीचं प्रेमपत्र म्हणजे साखर फुटाणे नव्हे, तोंडाला पाणी सुटायला. सडे फुटाणे काय तुला कळणार नाही. तू एखाद्यावर प्रेम करणार असतं ना तर तुला कळली असती त्यातली गोडी. गोडी? तुला त्याच्यावर प्रेम झालं आहे की काय? हो. शशीचा निकाल लावला तो नापास झाला. पप्पा तुम्ही सांगा हिला, नाहीतर हिच्या या उतावळ्या स्वभावामुळे तो लोकांना हिला पळवून देईल. तो काय पळवून देणार? हीच त्याला पळवून देणार. आता ही काय भानगड? पप्पांना नावही म्हणून आणि मला नवरा
पहिल्यांदा या चोराचा सोक्षमोक्ष लावूया. रम्या, बजरंगा, या माझ्या पाठीमागे. घाबरू नका, मी आहे. बरं? या पाठीमागा. या म्हणून सांगितलं. या माझ्या पाठीमागं. बंदूक आहे. घाबरू नका. घाबरू नका. घाबरू नका. बरं, बजरंगा, तू आधी जा. रम्या, तू पण जा. मग मी येतो. बजरंगा, घाबरू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत ना. चला. मास्तर, मास्तर, या गावात माझी झाली तेवढी शोभा पुढे झाली. आता तुम्ही सगळ्यांनी शांतपणे मी काय सांगतो ते ऐकून घ्या. आता लाडी लबाडी करून आम्हाला आणखी या नाटकात पुरू नका तुम्ही. अहो अहो, माझं ऐका तुम्ही, सांगा तुम्ही, माझं ऐकून नाही घ्या. मी सांगतो तुम्हाला, ते सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकून घ्या. माझं खरं नाव श्रीरंग नसून मी दिवाकर आहे. हे सर्व आम्हाला समजलं, पण हे नाव बदलण्याचा सोंग. मी वर्तमानपत्रातली यांची जाहिरात वाचली आणि मी वधू परीक्षेकरता इच्छा येतोय हे मी त्यांना पूर्वीच कळवलं होतं. मग माझी कुठे शिंपली? वधू परीक्षेकरता येणारा मीच तो, समजलं? वधू परीक्षेकरता हो, फोन केलेला तो मीच. मग ही म्हशीच्या डॉक्टरांची औषधं घेण्याची तुम्हाला माहिती समजली. हे मी सांगतो. हा दिवाकर माझा मित्र असल्या कारणाने याच्या लाजाळू स्वभावाची मला जाणीव होती. त्या मनाने ही गीता फटकल आणि फाजील तोंडाली. मास्तर, मी काय फटका आहे? तू एक शब्द बोलू नको. तुला दिवाकर वधू परीक्षेकरिता आला आहे हे तुला सुरुवातीला कळलं असतं तर तू त्याच्याशी अशीच फटकळ वागली असती, त्याचा अपमान केला असता आणि हा दिवाकर पळून गेला असता. बरोबर, हे मात्र अगदी बरोबर. पण मी म्हणतो यांनी गीता त्याच्या खोलीत का घुसावं? हा, मी कबूल करतो की तो माझा मूर्खपणा होता. राण्यानं मला गीताच्या नावानं पत्र दिलं आणि त्या पत्रात असं लिहिलं होतं की गीतानं मला लिहिलं होतं मराठी शाळेजवळ येऊन घे. आणि राण्याच्या आणि गीताच्या पत्रावर मी विश्वास करून मराठी शाळेजवळ जाऊन गीताची वाट बघत बसतो. मराठी शाळेजवळ मला वाटलं भाग होता म्हणून मी बंदूक घेऊन गेलो. आणि तुमच्या हातात ती बंदूक बघून मी घाबरलो, कारण मी लिहिलेलं गीताला पत्र तुमच्या हाती लागलं आणि तुम्ही ते वाचून मला गोळी घालायला निघाला असं मला वाटलं आणि ते तुम्हाला मी भूल देऊन निघालो आणि इथं येऊन मी गडबडलो. इथं लपू का तिथं लपू या गडबडीत मी स्वयंपाक घरात गेलो, कारण स्वयंपाक घरात मला कोणीही शोधणार नव्हतं. पण स्वयंपाक घरात अंधार होता आणि अंधारात चुकून माझा पाय गीताच्या पायावर पडला. आणि मी चोर म्हणून गीत झाले आणि पाय धावून आली. अशी पायावरच पडला, आणखी कुठं पडला असता तर सस्ता कर सदाशिवराव. तुम्हाला दिवाकर जाऊन बाबू म्हणून पसंत आहे ना? हो, पसंत आहे. दिवाकर तुला गीता पसंत आहे ना? म्हणजे तशी मला पसंत आहे. गीता तुला दिवाकर पसंत आहे ना? अगं बाई, नवरी लाजली ग बाई, लाजली.
गेले